श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ. जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्याच्या अगोदर जे आपल्याला मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ. जे सुखदुःखाच्या पलीकडील आहे ते श्री स्वामी समर्थ. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. भक्तांनो, तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस? मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर, मी तुझ्या जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल, पण तुझी सेवा फुकट जाणार नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात फिरत आहे. ज्याच्याकडे मन शांती आहे तो पैशाच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा ज्यांच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहे तिथे समस्त ब्रह्मांड वास करते. तुम्ही यावर सहमत असाल तर आताच कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. नामस्मरण हा स्वामींनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही, जो कधीच संपत नाही. जेवढा घासला तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा स्वामींचा साबण बाजारात मिळत नाही, तो फक्त स्वामींकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पाठीशी धरा. तुम्ही खूप आनंद असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकले तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला. तुला कशाची काळजी आहे? तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. काय होईल किंवा नाही ते देवावर सोडा. विनाकारण काळजी का करता? तू का घाबरतोस? तुला कोण मारू शकतो? आत्मा कधीच जन्म घेत नाही आणि त्याला कोणी मारू शकत नाही. हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. या पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा पाप, अहंकार आणि अधर्म शिगेला पोहोचेल तेव्हा ते नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापन करण्यासाठी मी अवतार घेत राहीन. ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याने आधीच भगवंताची प्राप्ती केली आहे, कारण त्याला शांती मिळाली आहे. अशा माणसाच्या मनाला सुखदुःख, थंडी-ताप आणि मान अपमान यात काही फरक पडणार नाही. जो दान ते कर्तव्य मानून बिनदिक्तपणे एखादी गरजू व्यक्तीला
दिले जाते ते दान पुण्य मानले जाते. समाजात राहून परोपकार करणे, कर्तव्य पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणे, धर्माचे पालन करणे ही सुद्धा मोठी तपश्चर्याच आहे. जे विद्वान आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यांसाठी शोक करत नाही. ज्याला जीवनाची किंमत कळते तोच आपल्या जीवनाची किंमत ठरवू शकतो आणि जीवनाला मोठे ध्येय देऊ शकतो. मानवी जीवन अत्यंत दुर्मिळ आहे, ते व्यर्थ जाऊ देऊ नका. जीवनात अशी कर्म करा जी येणाऱ्या मानवजातीसाठी प्रेरणास्रोत बनू शकेल. जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात, जीवन या क्षणात आहे. आनंदी मनाने वर्तमानात जगा. स्वतःसाठी सर्वोत्तम व्हा. तुमची किंमत लक्षात घ्या. जग एक दिवस तुमचा आदर करेल. स्वतःला जीवनासाठी तंदुरुस्त बनवणे हाच यश आणि आनंदाचा एकमेव मार्ग आहे. हे अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहे. मला ते सगळे जन्म आठवतात, पण तुला नाही. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे. जे घडणार आहे त्याचे सर्व परिणाम मी पाहू शकतो. म्हणून निकालाची चिंता करणे थांबवा आणि आपले कार्य करत राहा. तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला अनेक कर्म करण्याची संधी मिळेल, परंतु मनुष्य आपल्या इंद्रियांच्या अधीन राहून त्या संधीचा योग्य फायदा घेऊ शकत नाही. वाईट कर्म केल्यावर आयुष्यभर कितीही चांगली कामे केली तरी वाईट कर्माची फळे नक्कीच मिळतात. चांगली कामे करण्याची संधी कधीही सोडू नका. तुमचे काम करा, परिणामाची चिंता करू नका. फळाची तळमळ सोडून जो मनुष्य कार्य करतो तोच आपले जीवन यशस्वी करू शकतो. जो कर्मफलाची आस बाळगत नाही किंवा कर्मफलाचा द्वेष करत नाही त्याला संन्यासी मानतात. खरा योगी आपले कार्य पूर्ण निष्ठेने करतो आणि त्याच्या फळाची इच्छा न ठेवता त्याला धर्म मानतो. मनावर ताबा ठेवून आणि स्वतःवर विश्वास ठेवून माणूस पुढे सरकतो तेव्हा जीवनातील कोणतेही गंतव्यस्थान गाठता येते. दुर्बलता नक्कीच देवाने दिलेली असते, पण प्रतिष्ठा माणसाच्या मनाने निर्माण केली आहे. भीतीला धरून राहिल्याने भविष्यातील दुःख टाळता येत नाही. भीतीमुळे चिंता वाढतात, ज्यामुळे मनातील आनंद आणि शांती हिरावून घेतली जाते. तुम्हाला कोणाची भीती वाटते? कोण तुम्हाला मारू शकेल? तुम्ही शरीर नाही. तुमचे शरीर हे केवळ तुमचे कर्म सिद्ध करण्याचे साधन आहे. तू असा आत्मा आहेस जो अमर आहे. कर्म चांगले असेल तर त्याचे फळ नक्कीच मिळते, वाईट असेल तर त्याची शिक्षा नक्कीच मिळते. माझ्या बाळा, माहीत आहे सध्या तू कठीण परिस्थितींना तोंड देत आहेस. तुझे दुःख दूर होण्यासाठी चमत्काराची वाट पाहत आहेस, पण निराश होऊ नकोस. आम्ही तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि लवकरच तू संकटमुक्त होणार आहेस. लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, शांतीने भरून जाणार आहे. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेव. सतत आमचे स्मरण करत राहा. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वामी म्हणतात, कदाचित तुमच्या मनात असे प्रश्न उद्भवत असतील की मी स्वामी भक्त भावाने पूजा करतो, सत्य भावनेने चालत असताना मी कधी कुणाला दुखवत नाही, फसवत नाही, लुबाडत नाही, तरी लोक मला दुःख का देतात, का फसवतात? स्वामी तुम्ही मला अशा वेळी मदत का करत नाही? तेव्हा स्वामी त्याला म्हणतात, बाळा, त्याची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, दुखवतात,
याचा तात्पुरतं त्यांना फायदा होतो, पण तू निराश होऊ नकोस. तुला फसवल्याने त्यांना नकळत जी पुढे चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांना भोगावे लागत असतात. वरवर ते सुखी दिसत असतील, आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचे वाईट चित्तू नकोस, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी भक्ताच्या सहनशक्तीची परीक्षा घेतात आणि आपल्याला त्या परीक्षेत पास व्हायचं असतं. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असं टाईप करा. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहे त्याची नेहमी झाली ठेवा, म्हणजे जे आता मिळत आहे त्याचा तुम्हाला आनंद मिळेल. सुंदर चेहरा एक दिवस म्हातारा होतो, बलाढ्य शरीरही एक दिवस गळून पडते, पदही एक दिवस निघून जाते. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोड ढासळला असेल तर श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा की मला माहीत आहे स्वामींनी माझ्यासाठी योग्य तीच योजना तयार केली आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून स्वामी निशंक सोपवा, मग ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेले नाही, कारण मी अजून जिंकलेला नाही. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्या लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचा सामर्थ्य ठेवतात. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. जेवढे जप कराल तेवढे स्वामी जपतील, जेवढे वाचाल तेवढे स्वामी वाचवतील, जेवढी सेवा कराल तेवढे मेवा देतील, आवडीने कराल तेवढे स्वामी आवडीने देतील, सवडीने कराल तेवढे स्वामी सवडीने करतील. स्वामी सखांना जे जमले ते सर्वांना जमणे शक्य आहे. अगदी कलियुगातही ते जमणे शक्य आहे. फक्त त्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करायला हवे. भक्ती यासारखे वैभव्य प्राप्त करण्यासाठी हवे ते दृढ इच्छा, चिकाटी, जिद्द आणि विश्वास. महत्त्वाचा म्हणजे परब्रह्माबद्दल आतुरता. अविश्राम कष्ट घेऊन जर तुम्ही या मार्गावर चालतात तर हे दिव्य परब्रह्म जीवन तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, गाणगापुरात ध्रुवावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. उगाच चिंता करू नकोस, कारण तुझी चिंता व्यर्थ आहे. तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहे. एकदा मनापासून मला हाक मारून बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर मग बोल. सामान्य लोक नेहमी त्यांच्या आदर्शाचे पालन करून सर्वोत्तम लोकांसारखे बनण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तो आपल्या इंद्रियांवर अवलंबून असतो तेव्हा मनुष्य ब्रह्मसौंदर्य, वाईट गोष्टी आणि वाईट सवयीकडे आकर्षित होतो. जसा जळत्या दिव्याच्या प्रकाशाने अमाप अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे मनातील अज्ञानाने भरलेल्या अंधाऱ्या खोलीत सकारात्मक विचाराचे तेल टाकून ज्ञानाचा प्रकाश उजळून टाकाल, तेव्हा अज्ञाच्या रूपातील अंधारच नाहीसा होईल. ज्याला कोणाबद्दल वाईट भावना आहे, वाईट विचार करतो, मत्सर करतो, वाईट बोलतो, आपल्या धर्माचे आणि कर्तव्याचे पालन करत नाही, तो कधीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही. जेव्हा आपण
इतरांची निंदा करतो तेव्हा त्यांच्या नशिबात दुःख आणि दुःख आपल्याला भोगावे लागते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःला माझ्या स्वाधीन करा, भगवंतावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिणामाची इच्छा न ठेवता निस्वार्थपणे, निर्दोषपणे आणि निष्पक्षपणे कार्य करा. तुमचे जीवन सुख आणि समाधानाने भरून जाईल. दुःख तुम्हाला कधी स्पर्श करणार नाही आणि मोक्ष प्राप्त होईल. तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. देव तुमचे ऐकतो की नाही हे तुमच्या विश्वासावर अवलंबून असते. देवावर श्रद्धा ठेवून तुम्ही त्याला मनापासून स्मरण केले तर तो नक्कीच येईल आणि तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करेल. आपण किती लोकांना किंवा प्राण्यांना मदत केली याचा कधीही गर्व करू नका, कारण देव स्वतःच तुम्हाला मदत करतो. तुम्ही फक्त एक साधन आहात. कोणाचेही भले करून कधी उपकार करू नका, नाहीतर ती कृती निरर्थक होईल आणि मिळणारे बक्षीस व्यर्थ जाईल. मोठी उद्दिष्टे निर्माण करण्यासाठी आणि स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कल्पनाशक्ती असायला हवी. जो माणूस एखादी चांगले कर्म करताना त्याला आपले नशीब आणि बक्षीस मानतो, अशा व्यक्तीला त्याच्या कृतीचे फळ अपेक्षेपेक्षा जास्त मिळते. फळाच्या अपेक्षेने काम करणाऱ्या व्यक्तीचे मन कधीही शांत आणि समाधानी राहत नाही, कारण त्याची तळमळ प्रत्येक नवीन शिखरावर पोचत राहते. अशा रीतीने त्याचे मन कधीच समाधानाचा आनंद घेऊ शकणार नाही. पुन्हा पुन्हा जन्म घेणाऱ्या अमर्याद इच्छा माणसाला इंद्रियाचा गुलाम बनवतात. तुमच्या मनात शंकांना कधीही जन्म देऊ नका. या शंका तुमच्या मनात गैरसमजाचे डोंगर निर्माण करून जीवनातील सुख शांती हिरावून घेतात. राग येणे व्यर्थ आहे. जर तुम्ही रागाच्या भरात प्रतिक्रिया देत राहिलात तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या देवाच्या कर्म नियमावर विश्वास नाही. जर कोणी तुमचे वाईट केले तर कर्म स्वतः त्याची काळजी घेईल. नेहमी तुमच्या मनावर ताबा ठेवा, अन्यथा हे मन तुमचे सर्वात मोठे शत्रू बनून तुम्हाला वाईट कृत्य करायला लावू शकते. सहमत असाल तर टाईप करा, आजपासून मी वाईट कृत्य करणार नाही. उपकार करण्याऐवजी दान करा. काळजी करण्याऐवजी विचार करा. स्वतः सक्षम असल्याशिवाय एकाच व्यक्तीला कधीही मदत करू नका. बुद्धीमध्येपेक्षा ज्ञान हे नेहमीच चांगले असते. त्यामुळे ज्ञान कमवत राहा आणि वाटायला शिका, जेणेकरून इतरांचे जीवन सुधारता येईल. स्वामी म्हणतात, संकटांना कधीच कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं. कोणी नाव ठेवले तर थांबायचं नसतं, आपलं चांगलं काम करायचं असतं. अपमानाने कधीच खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढे जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगे असतं, आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं. रागात कोणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मन जिंकायचं असतं. नशिबात जे लिहिलं आहे त्याची तक्रार करू नका. आपण इतके समजदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल. नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. आपल्या अंतःकरणाला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस स्वामी समर्थ त्या क्षणी मदतीची साथ देतात, ज्या क्षणी त्या व्यक्तीसोबत कोणीही नसतं. आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हे संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी, त्रास देणारे माणसं व नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असं समजा. पण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहोत याचे मोजमाप करण्यासाठी
स्वामी त्यांना जिवंत करत असतात. ही अनन्य भक्तीची भावना बाळगा, मग बघा. एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो, मग हे त्रास देणारे या उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही. अशी व्यक्ती व घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही. स्वामींनी जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो, त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून पूर्ण करायचे आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलेला आहे. म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्याद्वारे जे शिकवलं जात आहे ते शिकायचं आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचं आहे. मग बघा, यश नक्कीच मिळणार. घाबरू नकोस, पुढे जात जा. संकटे दूर होतील. हाच तुला माझा आशीर्वाद. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. जेव्हा देवाने मनुष्याची निर्मिती केली, तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, दुसरे पान कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचं ते मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते. या दुसऱ्या पानालाच जीवन असे म्हणतात. एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करतात. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा, असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळते. हा स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. हे घर श्री स्वामी समर्थांचे आहे. श्री स्वामी समर्थ हे घर चालवितात. श्री स्वामी समर्थ महाराज या घराचे यजमान आहेत. आम्ही सर्वजण श्री स्वामी समर्थांच्या कुटुंबातील आहोत. आमची सुखदुःखे ही आम्ही श्री स्वामी समर्थांची इच्छा समजतो. श्री स्वामी समर्थांच्या इच्छेतच आमचे कल्याण आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आहे हे आमचे जीवित ध्येय आहे. श्री स्वामी समर्थ नामस्मरण आमच्या ध्येयप्राप्तीचे साधन आहे. श्री स्वामी समर्थांचं नाम घेणं म्हणजेच त्यांची कृपा लाभणं. श्री स्वामींची कृपा लाभणं म्हणजेच जीवन कृतार्थ होणं. स्वामी म्हणतात, वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. स्वामींना जे आवडते ते करणे आणि ना आवडते ते सोडणे म्हणजे स्वामी सेवा. स्वामी समर्थांना काय आवडते? पहिलं, नामस्मरण. दुसरं, कोणत्याही परिस्थितीत समाधान. तिसरं, नेहमी गोड वाणी. आणि चौथं, आपल्या चांगल्या वागण्याने लोक जोडण्याची कला. स्वामी समर्थांना काय आवडत नाही? पहिलं, ढोंग. दुसरा, आळस. तिसरा, अभिमान. चौथा, परनिंदा. एवढे सांभाळावे, स्वामी आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहणार. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडाच्या अवयवासारखी असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळासारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागते. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागते. भावनांचा आणि वेदनांचा
हिशोब कधीच लावता येत नाही जगात. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच. हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. किती संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरे जावे लागते. जीवनात संघर्षाशिवाय कोणताही पर्याय नाही. जर तुम्ही मनापासून संघर्ष केला तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळते. आपण हार न मानता एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपले प्राणपणाला लावतो आणि ती गोष्ट आपण पूर्ण करतो. पण त्यासाठी लागते ती गरज आत्मविश्वासाची, धैर्याची. हे जीवन, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते. त्यामुळे ते असे जगा की तुमच्या सोबत असणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा आनंदी राहिला पाहिजे. या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रोबाब आणि तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम. जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कोणीही असो, कितीही मोठा असो, किती बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा. स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं. अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या, अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा घाबरून जाऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असते. एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल. ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ. जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाही, तरी सुद्धा आयुष्य संपूर्ण मुहूर्त पाण्यात जाते. आपल्यासाठी सगळेच दिवस, सगळीच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी आणि करण्याची इच्छा असावी. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगला. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्याचा दोष आहे, तुमचा नाही. स्वामी तुमच्या नेहमीच पाठीशी उभे आहे. आता आपण स्वामींची एक कथा ऐकणार आहोत. कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही स्वामीचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर कथेला सुरुवात करू. एकदा एक तरुण मुलगा भिकूकडे जातो आणि म्हणतो, माझे नशीब इतके वाईट का आहे? मला माझ्या आयुष्यात जे हवे होते ते मला कधीच मिळाले नाही. मला नेहमीच यश आणि निराशा मिळाली आहे. परंतु मी अशा अनेक लोकांना भेटतो, अशा लोकांना जाणून घेतो ज्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही, ज्यांना त्यांच्या आयुष्यात जे हवे होते ते मिळाले आहे. गुरु, असे का? काही लोकांना सर्व काही मिळते, ते जे काही करतात ते प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतात. काही असे लोक आहेत जे सर्व काही मिळवतात, तर दुसरीकडे बहुतेक लोक माझ्यासारखीच स्वप्ने पाहत राहतात, पण ते कधी त्यांच्या इच्छित गोष्टी आणि यश मिळवू शकत नाही. म्हणून तुम्ही मला एक मार्ग सांगा ज्याद्वारे मी माझे नशीब देखील बदलू शकेन, मी ते निश्चित करू शकेन आणि इच्छित यश मिळवू शकेन. भिकूने मुलाचे लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर म्हणाले की तुम्ही यशस्वी लोकांबद्दल बोलत आहात. त्यापैकी काही अंशतः यशस्वी झाले आहेत, परंतु त्यापैकी बहुतेक यशस्वी झाले आहेत कारण त्यांनी ते कमावले आहे. महत्त्वाच्या सवयी आणि एक विशेष वृत्ती असणे खूप महत्त्वाचे आहे. आज मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे. फक्त माझी संपूर्ण गोष्ट शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. ती व्यक्ती म्हणाली, होय गुरु,
मी तुमची संपूर्ण गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर आपण उपाय शोधू शकतो. सर्व आपले हृदय शोधण्यासाठी धडपडत आहे. तुम्हाला शोधणे म्हणजे मनाची अशी स्थिती प्राप्त करणे जिथे प्रेम, चांगले आरोग्य, लक्ष आणि आनंद आहे. जिथे कोणतेही प्रतिबंध नाही, द्वेष नाही, कोणतीही चिंता नाही, युद्ध नाही, फक्त शांतता आहे आणि आनंद. जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावे लागते. तुम्हाला तुमची तयारी मिळवण्यासाठी देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे. लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, पण नामस्मरण करणे सोडू नका. सकारात्मक बदल होणार आहे आणि तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि नक्कीच तुमची प्रार्थना पूर्ण होईल. तुम्ही यावर सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. आता लवकरच तुम्ही तुमच्या जीवनात नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात. घाबरू नका, कारण आम्ही सोबत असताना घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही तुमच्या मनाला सांगा, हे मना, तू आता निशंक हो, निर्भय हो. स्वामी बळ आहेत, पाठीशी सर्व काही चांगलेच होणार आहे. तुम्ही फक्त सकारात्मकतेने आपल्या कर्माकडे वाटचाल करा आणि मग ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे तो भूतकाळात काय घडले याचा विचार न करता वर्तमान आणि भविष्यकाळाचा विचार करून पुढे जात असतो. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही तिच्या आयुष्याची कल्पना केली आहे ते आयुष्य जगा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट, तो तुम्हाला घडवत असतो. तुम्हाला एक नवीन अनुभव, एक शिकवण देत असतो. म्हणून आयुष्यातल्या प्रसंगाला घाबरू नका, त्यांना सामोरे जा. त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. कुणास ठाऊक तो प्रसंग तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. जगात यशाचा मार्ग असेल तर तो मी नक्कीच शोधेन आणि नसेल तर मी निर्माण करेल, असा विश्वास स्वतःवरती असायला हवा आणि कृतीमध्ये उतरवायला. मग मी तुम्हाला मदत नक्कीच करेन. फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी असू द्या. तुम्ही कष्ट करायला तयार असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, मी तयार आहे असं टाईप करा. स्वामींनी आजवर इथवर सुरक्षित आणलं, पुढेही सुरक्षित नेतील यावर विश्वास ठेवा. आपली इच्छा पूर्ण होणार यावर विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. अडचणी किती येऊ द्या, प्रारब्ध पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादात दिवे लावायचे स्वप्न पहा. नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही. या ब्रह्मांडात एकच परमचैतन्याची सत्ता आहे, ज्याला आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे व मानवाला वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करू शकते. आयुष्यात काहीही नसले तरी चालेल, पण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा हात डोक्यावरती असावा. मग काही मागायची गरज नाही, कुणापुढे हात पसरायची गरज लागणार नाही. मग आयुष्य सुख, आनंद, समृद्धीने भरून जाईल. कोणतेही कामानिमित्त घराबाहेर पडताना स्वामींना सांगितल्याशिवाय घराबाहेर पडू नका. स्वामींना सांगून घराबाहेर पडा आणि नवीन दिवसासाठी स्वामींना धन्यवाद द्या. तुमचे काम नक्कीच होणार. काम होत नाही म्हणून सर्व सोडून द्यावं असं नाही. विश्वास ठेवा, जे आता घडत आहे त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येणार आहेत. तर मग चला आज स्वामींना प्रार्थना करूया. हे समर्था, तुझ्या नामाचा महिमा इतका आगात आहे, कदाचित तुला सुद्धा माहीत नाही असेल. या नामाने तुझ्या सगुण रूपाचे दर्शन होतेच, पण तुझ्या निर्गुण तुपाचा अनुभव सुद्धा होतो. जेव्हा आपण एखाद्याला बोलण्यासाठी आणि त्यांचे ऐकण्यासाठी प्रोत्साहित करतो, मग ते त्यांच्या यशाबद्दल किंवा त्यांच्या समस्याबद्दल बोलत असले तरी आपण त्यांचे ऐकणे त्यांना चांगले वाटते आणि असे केल्याने आपण त्यांचा विश्वास आणि आत्मविश्वास वाढवतो. समर्थन दोन्ही जगू शकतात. आपण लोकांचे लक्षपूर्वक ऐकल्याने आपण त्यांच्या दृष्टीने एक प्रभावी आणि गंभीर व्यक्ती बनतो. आपले वाईट हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की आपण पुढे जात आहोत आणि जेव्हा आपण आपल्या वाईटाला मागे वळून प्रतिसाद देत नाही तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम आपण तिथेच काढून टाकतो. मग आपल्याला मिस्टर किंवा डेट मिळते. आपण आपले सर्वोत्तम देत राहिले पाहिजे. आपल्या कामाचे खरे कोणी घेतले तरी चालेल, परंतु योग्य वेळ
आपल्याला आपल्या कामाचे फळ देते. चुकीचे बोलणे आणि आपले काम घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्याकडून बदला घेण्याच्या विचारात आपला वेळ वाया घालवतो. आपण ध्यान, नामस्मरण करून आपल्यामध्ये आध्यात्मिक शक्ती आणली पाहिजे. आपल्याला आपल्यावर खात्री असेल तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. ध्यान, नामस्मरण या रूपातून मिळालेली शक्ती आपल्यामध्ये खूप बदल घडवून आणते. असे काही नियम आहेत ज्याद्वारे आपण आपल्यातील आध्यात्मिक शक्तीला जागृत करू शकतो आणि टिकवून ठेवू शकतो. आपण ध्यान आणि एकांतातून स्वतःला जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण नेहमी नम्र असलो पाहिजे. आपण कधीही आपली संपत्ती आणि सामर्थ्य दाखवू नये. आपण जे काही करतो ते आपण उत्साहाने केले पाहिजे. आपण जबाबदारी घेण्यास नेहमी तयार असले पाहिजे, कारण ही सवय आपल्याला अधिक कडक बनवते. जर कोणी आपल्याला सल्ला मागितला तर त्याच्या समस्याकडे वैयक्तिक लक्ष द्या आणि त्याला तोडगा काढा. जर आपण आपले शब्द आणि वचने खरी करून दाखवली तर ते आपल्याला खूप आदर आणि आपल्याला आशीर्वाद देखील देतील. आपण आपली छोटी आश्वासने पूर्ण करून मोठे यश मिळवू शकतो. जसे की आपण एखाद्या समस्येचे निराकरण केल्यावर एखाद्याला भेटण्याची वेळ आली तर आपण त्याला त्या ठराविक वेळ भेटले पाहिजे. आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुणी आपल्याला समस्या किंवा मजबुरी आपल्याशी शेअर केली असेल तर आपण त्याचे शब्द गुप्त ठेवले पाहिजे. असे केल्याने आपण समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकतो आणि त्याच वेळी आपण नेहमी आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. आपण आपला वेळ कसा आणि कोणासोबत घालवतो यावर आपल्या यशाचा निर्धार अवलंबून असतो. यासाठी आपण आपल्या मित्रांचे वेळोवेळी आढावा घेत राहायला हवे की आपले मित्र चांगले भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत का. तो आपल्याला योग्य आणि सकारात्मक सूचना देतो. तो आपल्याला मदत करतो का. कठीण प्रसंगी द्वेष करण्यापैकी एक नसून आपण तिरस्कार करणाऱ्या मित्रांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याला मागे खेचले पाहिजे. यासह आपण आपले जीवन नवीन आणि चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण संयमाचे महत्त्व देखील समजून घेतले पाहिजे, कारण मोठे साध्य करण्यासाठी वेळ लागतो आणि महत्त्वाची उद्दिष्टे. म्हणूनच आपण आपल्या ध्येयाकडे दररोज एक पाऊल टाकत राहिले पाहिजे. जे आपल्यासोबत काम करतात ते केवळ आपल्यासाठीच नाही तर येणाऱ्या पिढीसाठीही काहीतरी घडवतात. जेव्हा आपल्याला वाटते की आपले काम पूर्ण झाले आहे तेव्हा आता 10% अधिक खर्च केला पाहिजे. त्या कामात झालेल्या चुका कमी करण्यासाठी वेळ द्यावा. असे केल्याने आपल्या कामासाठी समर्पण वाढते. पैशाने आपल्यावर ताबा ठेवता कामा नये. आपल्या कमावलेल्या पैशाचा काही उपयोग आपण इतरांच्या मदतीसाठी केला पाहिजे, कारण दान केल्याने संपत्ती शुद्ध होते आणि मन शांती वाढते. यशाच्या शिखरावर पोहोचायला आपल्याला खूप वेळ लागतो, पण तिथे पडायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे यश कधीच आपल्या डोक्यात जाऊ नये. आपण आपल्या चारित्र्याचा एक चांगला आदर्श समाजात ठेवला पाहिजे, जेणेकरून लोक त्यांचे अनुसरण करू शकतील. आयुष्यात शिकणे कधीही थांबू नये. आपण लहान मुलांसारखा विचार केला पाहिजे. त्याच्या कुतूहलामुळे मूल त्याला जे काही सांगू द्यायचे आहे, जे काही जाणून घ्यायचे आहे त्याबद्दल शिकते आणि भविष्याबद्दल स्पष्टपणे विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आपण हुशार लोकांचा सहवास ठेवला पाहिजे, जे आपल्याला समृद्ध करतात, आपल्याला उंचावतात, प्रोत्साहन देतात, यश आणि आनंद आपल्यासोबत शेअर करतात आणि मग आपण आपला सर्वोत्तम काळ उद्यास येताना पाहू शकतो. आपण निराशवादी लोकांना आपल्या आयुष्यात स्थान देऊ नका. यशस्वी लोकांकडून घेतलेले आणि यशस्वी लोकांकडून शिकून आपण एक आव्हानात्मक आणि मोठे ध्येय ठेवले पाहिजे, जे साध्य करण्यासाठी लोक विचार करतात, कारण ध्येयाशिवाय जीवन निरर्थक आहे. ध्येय जितके मोठे असेल तितकी ऊर्जा आपल्याला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी अधिक ऊर्जा लागेल. भिक्खू त्या मुलाला म्हणाले, मला आशा आहे की यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते आता समजले असेल. त्याचे आदेश घ्या आणि तिथून निघून जा. हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस. आम्ही सर्व तुझे बाळ आहोत. तू आमची सतत काळजी करतोस, आम्हाला संकटातून वाचवतो आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे त्याचा सतत अनुभव देत राहतोस.
स्वामी आजवर मला जे दिले ते तुमचेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुम्ही मला भरपूर दिलेले आहे. राहिलेले आयुष्यसुद्धा तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख समृद्धी ऐश्वर्य शांती व चांगले आरोग्याने जाण्यासाठी तुम्ही तुमचा आशीर्वाद द्या आणि नामस्मरणाची ताकद दे. तुमची सतत आठवण होऊ द्या. केवळ तुमच्या पायाशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन. तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन. हातात जपाची माळ नाही की मुखात पूजाविधीचे मंत्र नाही किंवा पूजनाचा थाटमाटही नाही. सुगंधित फुलं नाही, रसाळ फळं नाही. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोहोचतो. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. सुखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. या विश्वात सर्व मानवसह पशु पक्षी प्राणी सर्वांचे चालक मालक पालक स्वामीच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतलेला आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार दिला आहे. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. जीवन तणावपूर्ण करू नका. नेहमी स्वतःसाठी वेळ काढा. त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल. स्वामी भक्त हो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन देतात. आपला सर्व प्रपंचभार स्वामीवर सोडावा. तेच सांभाळतील. नित्यस्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिथे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, सहायता, रचनात्मक कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात. या शरीराला सेवेकरी असे म्हणतात. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रगट करण्यासाठी ताक घुसळावे लागते, अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाशातही मीच आहे. पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शिळही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे. कैलासावर आणि गरुडावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, गोष्टी सकारात्मक वळण घेत आहेत. तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील. प्रिय स्वामी, मला तुझे मूल म्हणून संबोधल्याबद्दल धन्यवाद. माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद. आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद. मीही तुझ्यावर प्रेम करतो. आठवण, देव ही आपली शेवटची आशा नाही, तोच आपली एकमेव आशा आहे. प्रत्येक अडचणीत तो आपल्यासोबत असेल. तो नेहमीच आमचा मार्गदर्शक असेल. संकटात असताना ताण घेऊ नका. विश्वास ठेवा, स्वामी मार्ग काढतील. तुम्ही सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये होय लिहा. स्वामी म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. इथून पुढच्या दिवसात तुझ्या घरी लक्ष्मी येणार आहे. वाईट कर्म करू नकोस. देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे. प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे. पैसा तुमच्या मार्गावर येत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहे. जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे तेव्हा आशा कधीही गमावू नका.
स्वामी तुम्हाला एक चमत्कार पाठवत असतात. जर तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि त्यासोबत चॅनललाही सबस्क्राईब करा. सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा. इतके सुसंगत राहिल्यामुळे तुम्हाला किती आशीर्वाद मिळत आहे याची तुम्हाला कल्पना नाही. ही अक्षरशः तुमची प्राप्त करण्याची वेळ आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही गेल्या काही काळापासून खूप चिंतेत आहात. आपल्यासाठी उपस्थित राहणे आणि आपल्या सभोवतालच्या चांगुलपणाचा आनंद घेणे कठीण झाले आहे. थोडा वेळ घ्या आणि श्वास घ्या. तुमच्या सभोवतालच्या गोष्टीची कबुली द्या. मला शांती आणि शांततेसाठी विचारा. मी तुझ्याबरोबर आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. उद्या तुम्हाला विश्वासकडून एक अद्भुत अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. संकेत आणि प्रकटीकरणासाठी तयार राहा. तुम्ही हा संदेश योगायोगाने वाचत नाही. तुम्ही हे वाचत आहात कारण ते तुमच्यासाठी आहे. तुझ्या नशिबात नाही तेही मी तुला मिळवून दे. बाळांनो, मी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करत आहे. अनपेक्षित यश, चांगली बातमी आणि चमत्कारांसाठी सज्ज व्हा. आशीर्वाद येत आहे. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्मांच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अनंतरूपी समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो. स्वरूप तेच असतं, म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि स्वामींचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. आपण सर्व दुःखी मनुष्य स्वामीकडे नेहमी काही ना काही मागत असतो. आणि स्वामी महाराज भक्तीसाठी लीला हे करतच असतात. लीला म्हणजे माया, लीला म्हणजे कर्म नाही. आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात. कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे. आणि परमात्माकडून लीला घडत असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जड जीवांच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणतात. जो स्वामीकडे श्रद्धेने भक्ती करतो त्याचे ते कल्याण करत असतात. पण त्यांच्या मनासारखं करतीलच असं नाही. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्याला कल्याणाचे असते. कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही. आणि म्हणून मग काही जण स्वामीच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो. आणि स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते. आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्याचे असते, ज्याच्यामध्ये आपले हित होणार असते. जर स्वामींनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे त्या गोष्टीमागे पुढे एक मोठे संकट आपल्या मागे येणार असतो. हे स्वामींनी टाळलेलं आहे. हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट झाले पाहिजे असे स्वामी आईंना कधीच वाटत नाही. आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो, तेव्हा तेही दुःखी असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी असतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणार. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा करू तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतील. आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे
तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेव, परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. स्वामी म्हणतात, आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस. तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळण्यास आम्ही समर्थ आहे. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा. पुढील 1 महिन्यात तुम्हाला प्रेम, पैसा आणि आरोग्य या बाबतीत खूप आनंद मिळेल. स्वामी म्हणतात, मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही आश्चर्यकारक आहात आणि मी तुमच्यासाठी सर्व काही कार्य करत आहे, कारण तुम्ही एका अद्भुत जीवनासाठी पात्र आहात. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंटमध्ये टाईप करा. मोठे बदल पुढे आहेत. सर्व काही आपल्या सर्वोच्च चांगल्यासाठी होत आहे. मोठ्या स्वप्नांसाठी तयार व्हा. गोष्टी रोमांचक होत आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जीवन हा सुख दुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वामीला अशक्य असे काहीच नाही. विश्वास सर्व काही शक्य करते. तुम्ही हे योगायोगाने वाचत नाही आहात. हे तुमचे कन्फर्मेशन आहे की सर्व काही ठीक होणार आहे. देव आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकली. तुम्ही ज्या उपायासाठी प्रार्थना केली होती ते मी तुम्हाला पाठवत आहे. तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल. तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. स्वामी म्हणतात, धीर धरा. माझे टायमिंग परफेक्ट आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ते आवडणार आहे. ही ऊर्जा प्राप्त करण्यासाठी स्वामी आई, मी तुझं बाळ कमेंटमध्ये टाईप करा. तुमचा देवदूत म्हणत आहे, खंबीर राहा आणि चमत्कारावर विश्वास ठेवा. तुमचे आशीर्वाद येत आहे. स्वामी म्हणतात, तणाव जाऊ द्या आणि आशीर्वाद वाहू द्या. आपले डोके वर ठेवा आणि पुढे जात राहा. माझ्याकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. तुमचे भविष्य आशीर्वाद, प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल. शत्रूच्या कोणत्याही योजना नष्ट करण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्या पुढे पाठवत आहे. मी तुला कव्हर केले आहे. भीती नको, काळजी नको, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. थोडे थांबा. ब्रह्मांडाने तुम्हाला इतकी वाट का पाहायला लावली समजेल. ब्रह्मांड जे काही करत आहे ते तुम्ही कधीही प्रार्थना करू शकत नाही किंवा ज्याचा विचारही करू शकता त्या पलीकडे आहे. आर्थिक विपुलता तुमच्यासाठी उत्तरदायी गगनाला भिडत आहे. अभिनंदन, अनपेक्षित गोष्टी तुमच्या वाटेला येणार आहे. तुमचे उत्तर टाईप करा. एक स्वीकार या दुसरा नकार. तुम्ही एका मोठ्या चमत्काराच्या उंबरठ्यावर आहात. आता संधी तुमच्या दारात ठोठावेल. स्वामी म्हणतात, ज्या खोल्यामध्ये तुझे पाय गेले नाही त्या खोल्यामध्ये तुझे नाव घेतले जात आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे याची काळजी करू नका. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करीन. स्वामी म्हणतात, इथून पुढे रडणं बंद. मी तुझ्या आजूबाजूलाच आहे. उभे राहा आणि पुढे जा.
तू माझा चॅम्पियन आहेस. मी तुझा देव आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. या शनिवार व रविवार आधी तुमचे जीवन इतके आशीर्वादांनी भरले जाईल की तुम्ही तुमच्या चिंता मागे सोडा. तुम्ही जीवनाचा आनंद कसा द्यावा हे शिकाल. तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते प्रकट कराल. कोणीतरी तुमच्या आयुष्यात येत आहे जे तुमच्यासाठी सर्व काही सकारात्मक पद्धतीने बदलेल. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्ही स्वामी भक्त टाईप करा. स्वामी म्हणतात, तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे. मला माहीत आहे तुला काय हवे आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत. माझ्या तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल. देवाची वेळ माझी नाही. देवाची योजना माझी नाही. देवाचे गौरव माझे नाही. देवाची इच्छा माझी आहे. स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. त्याच्या हातात तुमचे भविष्य सुरक्षित आहे. तुम्हाला फक्त त्याची गरज आहे आणि तो म्हणजे भरोसा. तुम्हाला चमत्कार दिसेल. तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की होय टाईप करा. अडचणी कितीही येऊ द्या. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधीच सांगून येत नाही. तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी आशीर्वाद प्राप्त करून घ्या. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व जिथे माणुसकी जन्म घेते तेथे स्वामींचे वास्तव्य असते. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्याच गोष्टी मिळतील. एक दिवस तेही लोक तुमची माफी मागतील ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे. त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले, तुझा विश्वासघात केला, तुझे मन दुखावले. फक्त तू योग्य मार्गाने जा. कधी कोणाचे मन दुखावू नको आणि कोणाला अपशब्द बोलू नको. गरजूंना मदत कर. बाकी तुला सांभाळायला मी आहेच. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला आपले घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते. आपल्याला घरात सुख, शांती, समृद्धी आणि सन्मानाने जगायला हवे असे वाटते. आपले घर मस्त सुख समाधानी हसून विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बघून असे वाटते की त्यांच्या घरात एवढे भांडणे का होत असेल, असे का वागत असतील. ते आपल्या घरात वाटत असेल आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखे भांडणे होतात. कधी बायको, कधी नवरा, तर कधी सासू सासरे, कधी धीर, कधी जावा, तर कधी मुलांवरून आपल्या घरात चिडचिड व्हायला लागते. चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही. दिवसभर मन जागेवर राहत नाही आणि मूड पण ऑफ असतो. असे वाटते कुठेतरी निघून जायला हवे. कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे होतात त्यांची कारणे आपण अजूनही समजू शकलो नाही. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव. भले संकट किती मोठे असले तरी तू घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेले फळ हे नेहमीच गोड असते. हे लक्षात घ्या. आणि स्वामीवरती श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर स्वामी तुम्हाला एकटे कधीच टाकणार नाही. तुझा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये, चुकीच्या माणसासोबत घालवली आहे आणि चुकीच्या कामात गुंतवली आहे, तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात तेही सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील. तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील. आज धीर धरा, कारण स्वामींना सर्व काही शक्य आहे आणि काही कधी वाया जात नाही. पुढील काही दिवसात भरपूर प्रेम, संपत्ती, आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल.
या आशीर्वादाला आमंत्रित करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला दुखापत झाली आहे. ज्यांनी ज्या प्रकारची तुम्हाला वागणूक दिली आहे त्यामुळे तुम्हाला दुखापत, निराशा आणि रागही आला आहे. जेव्हा लोक तुमच्या नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखावतात तेव्हा ते किती कठीण असते हे मला समजते. पण माझ्या प्रिय बाळा, एक मला तू पाहिजे आहेस. तू अनुभवत असलेल्या वेदनांना मी पाहत आहे आणि अनुभवतो आहे. हे तू जाणून घे, तुझ्या संघर्षात तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे जात जा, संकटे नक्कीच दूर होतील. विश्वास ठेव माझ्यावर. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणी नाही. अरे बाळा, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? मग एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला असे वाटते आहे का की स्वामी तुझे ऐकत नाही? तुझे मन असे विचलित, अशांत असे का झाले आहे? अरे, जीवनात किती मोठे प्रसंग आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल आणि मगच तुझे बोलणे, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल. पहिल्या तुझ्या मनातला तिरस्कार, राग शांत कर. चांगल्या बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नको, ठाम राहा आणि कृतीत उतरव. तुझे कोणी ऐकत नसेल तर जास्त ताण करून घेऊ नको. ते मला सांग, ते मी त्यापर्यंत नक्की पोचवेल. सुख दुःखच हवे आहे असा हट्ट करू नकोस, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख लपलेले आहे. फक्त तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदल. जसं दुधामध्ये दही लपलेलं असतं. तू फक्त कर्म करत राहा, खूप मेहनत घे. तुझ्या कर्माने तुझे लपलेले सुख नक्कीच बाहेर येणार. माझ्यावर विश्वास ठेव. येणाऱ्या काळात मी तुझे जीवन पुढील स्तरावर नेणार आहे, जेथे तू खूप सुख अनुभवशील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुला देवाचं नामस्मरण करताना कुठल्याही कर्माचा किंवा संसाराचा त्याग करायची गरज नाही. तर तेच कर्म दिव्य आणि सफल होण्यासाठी माझ्या नावाचा आश्रय घे. नक्कीच ते कार्य सफल होणार. कुठल्याही कार्यामध्ये अडथळा राहणार नाही. जी करशील ते शुद्ध अंतःकरणाने मनापासून कर. कुणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नको, म्हणजे तुझी प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी त्याला पूर्ण करीन. कर्म करताना त्याच्या परिणामाचा विचार करू नको. त्यातून तुला शांती मिळेल की अशांती, मगच पुढचं पाऊल उचल. स्वामी म्हणतात, तू तुझ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन पुढे चालत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी मागे ठाम. श्री स्वामी समर्थ.